नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या पेट्रोल पंपावर आपल्याला जे पेट्रोल मिळते ते शुद्ध पेट्रोल म्हणजे इथेनॉल मिश्रित पेट्रोल आपल्याला मिळते. E20 म्हणजे 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉल. हे इथेनॉल ऊसापासून बनवतात प्रामुख्याने. आता पेट्रोल मिक्सिंग करण्याचं हे जे आता ही सरकारची मान्यताच यायला, पण सध्या त्याच्यावर राजकारण तापलं आहे, वातावरण तापलं आहे. दिल्लीमध्ये नुकतीच मोटर चालकांनी आंदोलन केलं मोठं. त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे, कारण हल्ली कार बहुतेकांकडे आहे. तर हे जे E20 पेट्रोलला जे विरोध करत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा हे वापरल्यामुळे गाडीचं मायलेज कमी होते, इंजिन खराब होते, इंजिनचं नुकसान होते, गंज चढतो इंजिनाला. ह्या तक्रारी कोणी असे लेखी तक्रार अजून कोणत्या कंपनीकडे केलेली नाही. मारुती सुझुकीकडे तक्रार नाही, टोयोटाकडे नाही, कोणाकडे. हे सर्व सोशल मीडियावर सुरू आहे. आणि हे जे दावे केले जात आहेत ते खोटे आहेत असं कार कंपन्यांचं म्हणणं आहे. नेमकं प्रकरण काय आहे? सामान्य माणूस गोंधळात आहे की नेमकं काय सुरू आहे. आपली कार खराब होत आहे का? तर वास्तव असं आहे की E20 म्हणजे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा प्रकार फक्त भारतात सुरू आहे अशातला भाग नाही. फार आधीपासून विदेशात अनेक ठिकाणी सुरू आहे. ब्राझीलमध्ये सुरू आहे, अमेरिकेत सुरू आहे, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, जपान, इथे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केलं जातं. तर त्याचं प्रमाण वेगवेगळं असतं. आपल्याकडे हा प्रकार वाजपेयींच्या काळात सुरू झाला. 2003 पेट्रोलमध्ये 5% इथेनॉल मिक्स केलं गेलं. नंतर UPA सरकारमध्ये ते 10%वर गेलं आणि सध्या आपल्याला 20% इथेनॉल मिक्स करून पेट्रोल आपल्याला मिळतं आहे. आता हे प्रमाण वाढवण्याचा सरकारची तयारी सुरू आहे. 20%वरून 40%, 50%पर्यंत नेण्याचं सुरू आहे. त्यामुळे पेट्रोल लॉबी जी आहे ती हादरली आहे. सोशल मीडियावर जोरदार पोस्ट येत आहेत. कारण या मुद्द्याचे दोन मुद्दे आहेत. एकाचं म्हणणं आहे इथेनॉल सुरक्षित आहे, काही धोका नाही गाडीला वगैरे वगैरे. विदेशात हे वापरलं जात आहे. सोशल मीडियावर जी बाजू मांडली जाते ती नेमकी उलटी आहे. त्यांचं म्हणणं आहे की इथेनॉलसाठी ज्या गाड्या वापरायला पाहिजेत तसलं इंजिन वगैरे वगैरे ते आपल्याकडे अजून आलेलं नाही. आपल्या गाड्या ज्या आहेत त्या पेट्रोलसाठीच आहेत. ते पेट्रोलच हँडल करू शकतात. E20 वगैरे आपण हँडल करू शकत नाही. तर हे दोन्ही मुद्दे जे आहेत ते प्रामुख्याने चर्चेत आहेत. मग नेमकं वास्तव काय? वास्तव हे आहे की आपण जे जगात सुरू आहे ते भारतात आणू पाहतो आहे. आपल्याकडे पेट्रोल आयातीवर पेट्रोल आपल्याकडे होत नाही. आपल्याला पेट्रोल बाहेरून आणावं लागते. आपण पेट्रोल आयातीवर 22 लाख कोटी रुपये खर्च करतो दर वर्षाला. 22 लाख कोटी रुपये. तर हे पैसे वाचवायचे असतील, हे विदेशी चलन आहे, डॉलर आहे. डॉलर जर देशातच ठेवायचा असेल, देशासाठी वापरायचा असेल, देशाच्या फायद्यासाठी ठेवायचा असेल तर आपण तो काटकसर केली पाहिजे.
त्यासाठी E20चा फॉर्म्युला पुढे केला जातो आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे सर्वात मोठे ॲडव्होकेट पुरस्कार करणारे म्हणजे नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 15 वर्षापासून इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा पुरस्कार करतायत. त्यांचं म्हणणं आहे की बाबा आपल्याला विकसित भारत करायचा असेल, 90% जे पेट्रोल आयात करतो आपण ते थांबवायचं असेल, कमी करायचं असेल, तर आपल्याला इथेनॉलच्या शरण गेलं पाहिजे. त्या अनुषंगाने गडकरींनी जोरदार लॉबिंग केली, सरकारला पटवून दिलं. हा इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा निर्णय हा गडकरींचा नाही आहे. मी त्याचं श्रेय गडकरींना जात असलं तरी हा निर्णय मोदी सरकारचा आहे, सरकारचा निर्णय, केंद्र सरकारचा निर्णय. आता तर मक्यापासून सुद्धा इथेनॉल निर्मिती सुरू आहे, गवतापासून इथेनॉल बनवलं जात आहे. म्हणजे जेवढी मागणी आहे इथेनॉल मिश्रित पेट्रोलची, त्याच्या दुप्पट उत्पादन आपल्या भारतात होत आहे. इथेनॉल बनवणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर मैदानात उतरल्या आहेत, त्यांनी आपला पैसा लावला आहे. आता इथेनॉल तर बनत आहे दुप्पट, जेवढी मागणी आहे त्याच्या दुप्पट इथेनॉल निर्मिती होत आहे. मग ते खपवायचं कुठं? अनेकांचं म्हणणं आहे की नितीन गडकरी यांच्या मुलाच्या इथेनॉल बनवणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांची मुलं इथेनॉल बनवतात. त्यामुळे गडकरीकडून हा आग्रह सुरू आहे. असेल नसेल ती गोष्ट वेगळी आहे. प्रत्येकाला आपली कंपनी उत्पादन करायचा अधिकार आहे, त्या हिशोबाने त्यांची मुलं करतायत, उत्पादनाचं काम करतायत, चांगलंच काम आहे ते. पण म्हणून गडकरींना टार्गेट केलं जात आहे का? हे जे लॉबिंग सुरू आहे सोशल मीडियावर खास करून, त्याच्यामागे आहे कोण? पेट्रोल लॉबी आहे की विरोधक आहेत भाजपमधलेच की काँग्रेसमधले आहेत? आता ही चर्चा फार आधीपासून होते आहे, अलीकडे ती वाढली आहे. कारण आहे की लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होतो आहे. म्हणजे जोरदार चर्चा आहे की आता मोदी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करतील. गेल्या आठवड्यातच होणार होता, पण मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. पुढच्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे. आणि गडकरी एक कार्यक्षम मंत्री आहेत. गेली 12 वर्षे गडकरी केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत. कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. आणि रस्ते वाहतूक खातं त्यांनी खात्याचं सोनं करून दाखवलं आहे. त्यामुळे आता विस्तार झाला तरी गडकरींना मोदी हात लावणार नाहीत. कारण गडकरींनी आपली उपयोगिता सिद्ध केली आहे. गडकरी कुठल्याही खात्यावर त्यांना मिळालं तरी त्याचं ते सोनं करतात असा अनुभव आहे. त्यामुळे असंही होऊ शकते की मोदी गडकरींचं खातं बदलतील. तो धोकाही अनेकांच्या छातीत धस्स करतो. गडकरी करून काढून एखादं दुसरं खातं दिलं जाईल, ते कमी महत्त्वाचं असेल. अर्थात मोदींना माणसाची ओळख आहे, त्यामुळे मोदी कुणाला कसा हात लावायचा ते 10 वेळा गडकरींना हात लावायच्या आधी मोदी विचार करतील. गडकरी आज पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. आणि पहिले 4 नावं जी आहे, 4-5 नावं, त्यात अमित शहा आहेत, नंतर योगी आदित्यनाथ आहे, आणि ते तिसरं नाव आहे नितीन गडकरींचं आहे. जेव्हा चर्चा होते भावी पंतप्रधानाची, तेव्हा हे नावं प्रामुख्याने चर्चेला येतात. आता हे काही वेगळं राजकारण आहे का? की राजकारण गडकरींचे पाय ओढायचे म्हणून त्यांना टार्गेट केलं जात आहे का? आणि त्यासाठी सोपा मार्ग म्हणजे हे इथेनॉलचं E20चं युद्ध जे आहे सोशल मीडियावर खेळलं जात आहे का? तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.